प्रशिक्षण शिबिरादरम्यान रस्ता सुरक्षा विषयी अहमदपूर शिबिरामध्ये RTO अधिकारी श्री गवारे साहेबांनी सर्वांना सूचना केल्या। यावेळी उपस्थित म्हणून श्री गवारे साहेब, प्रतिनिधी हरिराम गुट्टे, कचवे, मिरज गावे, सतीश ढेके, जुनेद जाधव, नीलकंठेश्वर आदींची उपस्थिती होती। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, अहमदपूर, लातूर। 1 जानेवारी 2025 31 जानेवारी 2025 पर्यंत राष्ट्र सुरक्षा अभियानाचा उद्देश काय आहे की बाबा तुम्हाला एक ओळख हवी, काय रस्त्यावर कसं चालायचं, कसं वागायचं, म्हणजे आपण परेड घेतो तुमची आणि वर्षभर आम्ही काही घेऊ शकत नाही। तुम्हाला सगळ्या नियमांची जाण झाली पाहिजे। रस्त्यावरती चालताना बाबा लाल सिग्नल लागला तर काय करायचं, बाबा इंडिकेटर लावलं तर काय करायचं, सगळं तुम्हाला ते जाण करण्यासाठी एक रस्ता सुरक्षा अभियान आपण घेत असतो, जेणेकरून तुमची एक परेड झाली पाहिजे की बाबा रस्ता सुरक्षेत तुम्हाला अभियानात काय काय करायचं किंवा वाहन रोडवर चालवताना काय काय आपल्याला काळजी घ्यायची, त्यासाठी आपण रस्ता सुरक्षा अभियान घेतो। त्या अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आता नवीन एक संकल्पना आल्या होत्या दोन की गोल्डन आवर ही संकल्पना काय आहे की एखादा जर अपघात झाला तर त्या अपघातग्रस्ताला आपण 1 तासाच्या आत वैद्यकीय मदत दिली पाहिजे। ही आता नवीन संकल्पना ॲड झालेली आहे। आपण काय करतो, एखादा अपघात झाला तर आपण लक्ष देत नाही किंवा एकदम मोबाईलमध्ये फोटो काढण्यात दंग असते कोणतरी, ठीक आहे बाबा आपली ती जबाबदारीच नाही आहे, आपण झटकतो जबाबदारी। ही जबाबदारी न झटकता त्या माणसाला आपल्याला 1 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याचा एक प्राण वाचू शकतो किंवा त्याच्यावरती त्याचे जे कुटुंब त्याच्यावरती आहे आत्मनिर्भर किंवा त्याच्यावरती जबाबदारी आहे पूर्ण पाहिजे, ते कुटुंब पण त्याच्यामुळे सुरक्षित राहते। आपल्याला ते 1 तासाच्या आत तुम्हाला त्या गोल्डन आवरमध्ये त्याला त्या अपघातग्रस्ताला मदत करायची, हा गोल्डन आवरचा उद्देश आहे, जो गोल्डन आवर ह्याला म्हणतो आपण। आता त्याचबरोबर त्या गोल्डन आवरला जो मदत करणार आहे त्याला एक राज्य शासनाने एक नाव दिलं आहे, गुड सॅमॅरिटन, त्याला मराठी जीवनदूत म्हणतात। त्या जीवनदूतमध्ये त्याचा गौरव केला जाणार आहे। त्या जीवनदूतसाठी जो अपघातग्रस्तांना मदत करेल अशा लोकांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव केला जाणार आहे। तर त्यामध्ये जर तुम्हाला तशी भीती काय असेल की बाबा पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लागतील किंवा हॉस्पिटलला तुम्हाला त्रास दिला जाईल, तर तसं काय होणार नाही आहे। तुमचं नावसुद्धा तुम्हाला डिक्लेअर करायचं नसेल तर ते सुद्धा करता येतं, पण मदत करा लोकांना की जर कुठं अपघात झाला तर असं आपली जबाबदारी नाही असं झटकू नका। आता ह्या रस्ता सुरक्षा अभियानाचा जो आपली थीम आहे तर ती थीम ह्याच्या रिलेटेडच आहे की परवाह, म्हणजे हिंदी वर्ड आहे परवाह आणि इंग्लिशमध्ये त्याला केअर म्हणायचं। तर पहिली सुरुवात आपल्यापासून करायची आपण की बाबा स्वतःची केअर करायची, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची, आणि त्यानंतर जे रोड युजर्स आहेत की रस्त्यावरची जे अदर फॅक्टर्स आहेत की कोण पादचारी, त्याला पॅडेस्ट्रियन म्हणतात, किंवा एखादा बायसिकलवाला आहे, तर त्यांचीसुद्धा आपल्याला केअर करायची किंवा ते सुद्धा त्या ह्याचा घटक आहेत रस्त्याचा। आपण काय करतो, पादचारी जाऊ द्या, हॉर्न वाजवलं त्याच्या पाठीमागं, सायकलच्या पाठीमागं हॉर्न वाजवलं, असं करायचं नाही आहे, त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची। मग त्या परवा आपण थीमच ती ठेवली आहे की स्वतःची काळजी, नंतर आपल्या परिवाराची काळजी आणि त्यानंतर रोड युजरची। तर आता काय करायचं बॉस, तू स्वतः आता तुम्ही आता लायसनला आला म्हणून हेल्मेट घालायचं नाही फक्त की मी उभा आहे बाबा मी ट्रायल घेतो म्हणून हेल्मेट नाही घालायचं, तुम्ही जाताना पण तुम्हाला हेल्मेट घालायचं। 2 व्हीलर चालवताना ज्यावेळेस आपण 4 व्हीलरमध्ये बसेल त्यावेळेस सीट बेल्टचा कंपल्सरी वापर करायचा। 2 व्हीलरवरती जे पिलियन रायडर्स आहेत, पाठीमागे बसतो त्याला म्हणतात, त्यालासुद्धा हेल्मेट वापरायचं कंपल्सरी। 4 व्हीलरमध्ये शेजारी बसला, आपला समजा भाऊ बसला, आपले वडील बसले, त्यांनासुद्धा सांगायचं आहे। म्हणूनच ही थीम आपण परवा ठेवलेली आहे। काळजी काय होतं आहे, लेक्चर घेऊन आणि 1 महिन्यामध्ये हे सांगून हे रस्ता सुरक्षा अभियान साध्य होणार नाही आहे। आपल्याला जर अपघातमुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर तुमच्याकडून सपोर्ट पाहिजे। आता आम्ही तर दंडात्मक कारवाई करतोच, दंड करून कोण तुम्ही सुधरत नाही किंवा लेक्चर देऊन पण सुधरत नाही। आता मला आता 8 वर्ष डिपार्टमेंटमध्ये झाली जवळजवळ, हे चालूच आहे की हे थांबलेलं नाही की त्याच्या आधीसुद्धा डिपार्टमेंट कधी आता 1979 चालू तेव्हापासून रस्ता जसं रस्ता सुरक्षा अभियानात संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं तसं त्यात बदल होत गेलेत। हे लेक्चर होतात, हे दंडात्मक कारवाई पण होती, पण आपल्या मानसिकतेत जोपर्यंत बदल होत नाही, आता मी इथं कॅम्पला आलेलो आहे की मी वारंवार लोकांना सांगतो की आपल्यात बदल घडवा। कसं आहे, तुम्ही इथं काही सर्कसला आलेलं नाही आहे, आपण काही जोकर नाही। कसं आहे, तुम्ही तुमच्यात जोपर्यंत बदल घडणार नाहीत ना तोपर्यंत हे अपघात थांबणार नाही। आम्ही काय 11 अधिकारी 25 अधिकारी जिल्ह्याला पुरणार नाही, लोकसंख्या एवढी झालेली आहे, तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा। म्हणूनच ही थीम आपण केलेली आहे की स्वतःची काळजी
आपल्या कुटुंबाची काळजी आणि त्याच्यानंतर रोडीवरची काळजी. सगळ्यांनी फॉलो करा. हेल्मेट घाला, 4 व्हीलरमध्ये सीट बेल्ट घाला, दारू पिऊन गाडी चालवू नका. दंड खूप झालेले आहेत. आपलं वय नसेल 18च्या आधी तर गाड्या चालवू नका. आपल्या घरातल्यांना पण सांगा की गाडी चालवू नका जर वय नसेल तर. आपल्याला खूप त्याचा हेवा वाटतो की माझं पोरगं ट्रॅक्टर चालवते 10च वर्षाचं आहे किंवा माझं पोरगं 4 व्हीलर चालवायला शिकले. काही नाही, तर त्यात काही बेनिफिट नाही आहे. अपघात झाल्यानंतर पूर्ण कुटुंब बसून जातं. त्यावेळेस ज्या घराला ते कळते त्याचं जळते, असं येते. ज्याला कळते त्याचं जळून जाते. त्याच्यामुळं काही चुका करू नका. आपल्याकडून 90% ॲक्सिडेंट हे मानवा चुकामुळे होतात. बाकीचे फॅक्टर आहेत मग आपले टायर चांगला नसतो किंवा हवामानाचं आहे, समजा पावसाळ्यात एखादं दिसत नाही किंवा धुका आलेला असतं. हे 10% फक्त फॅक्टर आहे. बाकी 90% हे आपल्या चुकांमुळे अपघात होतात. 90% चुकांमुळे होतात. हे म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. असं काही नाही की मी सांगते म्हणून. तर थोडी काळजी घ्या. रोडवरती पण आपली काळजी घ्या. आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. आपल्यावर कोणतरी प्रेम करणार आहे. बायको असती, आई वडील असतात, प्रियसी असती. त्यामुळे कुणातरी डोक्यात एक हे ठेवा की बाबा ह्याला मी बाबा आहे माझं ह्याच्यावरती प्रेम, आणि नीट काम करा. तरच आपलं साध्य होईल. ओके. आणि हे सगळ्यांनी करायचं आहे. त्या अपघातग्रस्तांना मदत करायची हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला पॅम्पलेट देतो तुमच्या गाड्यांवरती किंवा कुठं तुम्हाला लावता येईल चांगल्या ठिकाणी, तर ते लावा. ह्यात सगळं दिलेलं डिटेल. तुम्ही काय करायचं आहे त्यात प्रत्येकाला एक